मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सिद्धबेट बाग येथे. तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत सिद्धबेट या गावी. आळंदीपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे. आता आपण आलेलो आहे तिथे. मी तुम्हाला सगळं दाखवतो. सो चला. मित्रांनो, हे जे तुम्ही आता पाहताय ते आहे सिद्धबेटाचं मुख्य प्रवेशद्वार. आता आपण या प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये एंट्री करूयात. तुम्हाला दाखवतो पुढचा परिसर. मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे आतमध्ये. गेटमधून एंट्री केली आहे. एंट्री केल्याच्या नंतर हा तुम्हाला अशा प्रकारे रोड दिसेल. हा आजूबाजूचा परिसर आणि ही ती इंद्रायणी नदी जी आळंदीतून येते. तुम्ही बघू शकता की तीच नदी आहे जिथे भाविक आळंदीमध्ये आपलं स्नान करतात. ही बघा नदी. आणि हे आता सरळ या रोडने आतमध्ये जाऊयात आपण, जिथे मेन मंदिर आहे तिथे. मित्रांनो, गेटमधून आतमध्ये आल्याच्या नंतर थोड्याच अंतरावरती डाव्या बाजूला एक श्री सद्गुरू राघवदास उर्फ ब्रह्मचारी महाराज यांची समाधी देखील आहे. एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर हनुमंताची एक मूर्ती देखील आहे. तुम्ही बघू शकता. खूप सारं असं छानपैकी वातावरण आहे. ही तीच जागा आहे जिथे 84 महापुरुषांचे समाधी आहेत. आणि म्हणूनच या जागेला एक अभंगामधून एक ओळ आलेली आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय वर्ण. सो हा तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण आता पोहोचतोय मंदिराच्या जवळ. तुम्ही बघू शकता हे तेच मंदिर आहे. इकडे जास्त लोकांना माहिती नसल्यामुळे या मंदिराची थोडंशी शुभीकरण बाकी आहे. आपण आता मंदिरात पोचलेलो आहोत. म्हणजे याच ठिकाणी, याच मंदिराच्या ठिकाणी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांची एक झोपडी होती. म्हणून हे मंदिर एक झोपडीच्या प्रकारे बनवलेलं आहे. आणि याच झोपडीत ते त्यांच्या 4 मुलांसोबत, म्हणजेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्यासोबत राहत होते. मित्रांनो, या मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री गुरुदेव दत्त आणि श्री ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती दिसेल. आणि उजव्या बाजूला एक महादेवाची पिंड आहे. आणि हे जे तुम्ही बघताय हा त्याच्या समोरील हा भाग आहे. हे त्या मंदिराच्या समोरील भाग आहे हा. आणि ही जी लोक आहेत तिथली स्थानिक लोक आहेत. त्या मंदिरामध्ये, त्या सभागृहामध्ये बसायला येतात. दुपारच्या वेळेस खूप ऊन असतं. तो तिथली स्थानिक लोक तिथे जरा आराम वगैरे करायला किंवा चिंतन वगैरे करण्यासाठी येतात.
मित्रांनो, मंदिराच्या बाजूलाच उजव्या बाजूला तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा निर्जीव भिंत चालवली होती तर त्याचे एक फलक लावण्यात आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तेथील शिक्षणासाठी असलेल्या मुली ते महादेवांची पूजा करताना आम्हाला दिसल्या. ह्या तिथेच राहणाऱ्या आहेत. आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर जेव्हा मांडे भाजले होते तर त्याचा एक प्रसंग दाखवला आहे. त्याचे तिथे फलक लावण्यात आलेले आहे. हे जे तुम्ही बघताय ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताबाई मांडे भाजतीये. तसेच पुढे मंदिराच्या बाजूला मुक्ताबाईंनी गायलेले ताटीचे अभंग याचे देखील एक फलक लावण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता जो तुम्ही बघताय तो आहे मंदिराच्या मागचा परिसर. हा पूर्ण एकदम शांत वातावरण, ही सगळी आदान वृक्ष, ही पर्णकुटी, ही पिंपळाचं झाड आणि त्या पिंपळाच्या खाली असलेली ही झोपडी. मित्रांनो, आत्तासुद्धा तिथे काही विद्यार्थी वारकरी ते अभ्यास करण्यासाठी तिथे येतात. तिथे लहान लहान मुलं ते देखील तिथे खेळण्यासाठी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तेथील जेवढी पण वृक्ष आहेत तर त्या प्रत्येक वृक्षावरती माऊली हे लिहिलेलं आहे. तुम्ही तिथे जर गेलात, कधी व्हिजिट केलीत तर तुम्हाला ते दिसेलच. प्रत्येक वृक्षावरती माऊली हे लिहिलेलं असेल. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आयुष्यातील अविभाज्य ठिकाण म्हणजेच सिद्धबेट. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना वाळीत टाकल्यानंतर ते याच सिद्धबेटात वास्तव्य करत होते. ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण त्यांच्या भावंडासोबत म्हणजेच निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई यांच्यासोबत सिद्धबेटात गेले. सिद्धबेटामध्ये माऊलींनी बाललीला, चिंतन, मनन, योग आणि अभ्यास केला. तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग इथेच घडले. सिद्धबेटाचे वर्णन करताना संत नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवतांचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा, तो सुख सोहळा काय वर्ण. विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करीता ती. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. असा हा अभंग. आपण जी पाहिली ती साखरे महाराजांची समाधी होती, जे ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे मुख्य शिष्य साखरे महाराज त्यांची ती समाधी होती. आणि आता जे तुम्ही पाहताय ते आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी यांचं समाधीस्थान. याच ठिकाणी दोघांनी देहांती प्रायश्चित्ताची शिक्षा घेतली आणि या इंद्रायणीमध्ये आपला देह बुडून घेतला. तेच हेच ठिकाण तुम्ही बघताय. मित्रांनो, तुम्ही बघताय जी ही समाधी आहे विठ्ठलपंतांची, तर त्या समाधीच्या इथे जाण्यासाठी अशा खाली पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून मग त्यांच्या समाधीच्या इथे जाऊ शकता तुम्ही. मित्रांनो, या मंदिराच्या बाजूला लागूनच वैकुंठवासी जयराम बाबा समाधी मंदिर आणि सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था देखील आहे. बरोबर या सिद्धबेटाच्या मंदिराच्या बाजूलाच ही शाळा आहे, तुम्ही बघू शकता. आपण आता त्याच्या समोरच उभे आहोत आणि आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग तो या बाजूने बाहेर जाता येतं.
सुंदर असं दृश्य, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे। मित्रांनो, घरी जाता जाता माऊलीचं दर्शन घेऊन जाऊ म्हणून आम्ही आता आलोय आळंदीत। ही आहे आळंदीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील गर्दी, तुम्ही बघू शकता। चला मग आता तुम्हाला मी आतमधलं दाखवतो। मित्रांनो, हे जे आता तुम्ही बघताय ते आहे माऊलींच्या मंदिरातल्या समोरचं सभागृह, जिथे भाविक समोरासमोर दर्शन घेऊ शकतात, मुखदर्शन घेऊ शकतात। हा त्याचा सभामंडप आणि हा आतील हा गाभारा। हे संपूर्ण दगडाने बांधकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, हो वस्तू भेद नाही, काळ भेद नाही, देश भेद नाही असणारा विचार। मित्रांनो, आपण आता आलेलो आहे आळंदीमध्ये। तुम्ही बघू शकता माझ्या मागची भाविकांची गर्दी, आज खूप गर्दी आहे। ही आहे देवाची आळंदी, तुम्हाला दाखवतो आळंदी दर्शन। भेद नाही, विजाते भेद नाही, आपणा आपण असे अखंड मित्रांनो, आता जे तुम्ही बघताय ते आहे अजानबाग। आता आपण इथे आतमध्ये जाऊन पाहूयात, तुम्हाला मी दाखवतोच। परंतु माझं यथार्थ दुर्लक्ष करायचं तू जाऊ
आणि अमूल्य नामाला जाऊन गुरु सोबत आणि तो मित्रांनो, ही व्हिडिओ मी आता इथे थांबवतोय। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजू दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। सो थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.